नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मग अजितदादांना कुठं फेकायचं तेही सांगा, शरद पवार गटातील नेत्याचा आक्रमक सवाल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी आपल्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटानं अत्रामवर टीकास्त्र डागलंय। भाग्यश्री अत्राम हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं विधान धर्मराव बाबा अत्राम यांनी केलं होतं। त्यानंतर आता भाग्यश्री ताईंना नदीत फेकायचं, मग अजित पवारांना कुठं फेकायचं हेही सांगा, असं वक्तव्य करत शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी अजित पवार गटाला सवाल केलाय। यात्रेचं नाव जनसन्मान असायलाच नाही पाहिजे, कारण जनतेचा अपमान करून, गद्दारी करून जी यात्रा निघते ती जन अपमान यात्रा असते। आणि त्या जन अपमान यात्रेत शाहीन भाभी काही बोललं गेलं। खरं तर शाहीन भाभी शब्दों का भी तापमान होता है, शब्दों का भी तापमान होता है, ये सुकून भी देते हैं और जला भी देते हैं। या पद्धतीनं सगळ्यांनी बोलायला पाहिजे, पण बोलताना मगाशीच्या राग आला असाल, तुम्ही बोलला असाल, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। पण तुम्ही फक्त भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं तर तुम्हाला एवढा राग आला की तुम्हाला भाग्यश्री ताईला नदीत फेकावं वाटलं। पण बाबा, तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते, त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं। त्यांना 3 वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केलं, त्यांना विरोधी पक्षनेता केलं, त्यांना आमदार केला, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं। 18 वर्ष सोन्याचा चमचा दिला, मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं। तर जर भाग्यश्री ताईला नदीत फेकायचं तर त्या अजितदादाने स्वतःच्या काकाच्या पाठीत सुरा खोपसला, त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका।